नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी पोलीस या यूट्यूब चॅनलमध्ये। चला तर जास्त वेळ न घेता पोलीस भरतीला येणाऱ्या महत्त्वाच्या जनरल नॉलेज तसेच मराठी व्याकरणाच्या प्रश्नांना सुरुवात करूयात। प्रश्न पहिला, चक्र या शब्दातील च हे अक्षर खालीलपैकी कोणत्या प्रकारात येते? पर्याय क्रमांक 1 कंठतालव्य, पर्याय क्रमांक 2 तालव्य, पर्याय क्रमांक 3 मूर्धन्य आणि पर्याय क्रमांक 4 दंततालव्य। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तालव्य। प्रश्न दुसरा, व्यंजनाने शेवट होणे या अर्थी खालीलपैकी कोणता शब्द योग्य ठरेल? पर्याय क्रमांक 1 व्यंजनांत, पर्याय क्रमांक 2 व्यंजनांत, पर्याय 1 आणि पर्याय 2 मध्ये काय फरक आहे जाणून घ्या। दोन्हीमध्ये पण व्यंजनांत असाच शब्द आहे। पर्याय क्रमांक 3 व्यंजनात आणि पर्याय क्रमांक 4 व्यंजनामध्ये। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 व्यंजनांत। आणि ज्यावेळी व्यंजनांत या शब्दामध्ये न च्यावर अनुस्वार असतो त्यावेळी व्यंजनाने शेवट होणे असा अर्थ होत नाही, तर व्यंजनामध्ये असा त्याचा अर्थ होतो, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय। प्रश्न तिसरा, विदुषी या शब्दाचे पुल्लिंगी रूप ओळखा। पर्याय क्रमांक 1 विदूषक, पर्याय क्रमांक 2 विद्वान, पर्याय क्रमांक 3 विदुष आणि पर्याय क्रमांक 4 विनायक। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 विद्वान। विदुषी हा स्त्रीलिंगी शब्द आणि त्याचं पुल्लिंगी रूप विद्वान असं आहे। प्रश्न चौथा, ज्याला कशाचीही उपमा दिली जाऊ शकत नाही असे? पर्याय क्रमांक 1 उपमान, पर्याय क्रमांक 2 उपमेय, पर्याय क्रमांक 3 अनुपम आणि पर्याय क्रमांक 4 अनौप्य। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 अनुपम। अनुपम म्हणजेच ज्याला कशाचीही उपमा दिली जाऊ शकत नाही असे। प्रश्न पाचवा, खालीलपैकी कोणता नवरसाचा प्रकार नाही? मराठीमध्ये एकूण 9 रस आहेत, त्यापैकी या 4 मध्ये कोणता एक नवरसाचा प्रकार नाही ते ओळखायचं आहे। पर्याय क्रमांक 1 हास्यरस, पर्याय क्रमांक 2 वीररस, पर्याय क्रमांक 3 प्रसाद रस आणि पर्याय क्रमांक 4 श्रृंगार रस। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रसाद रस। म्हणजे हा प्रसाद रस 9 रसांपैकी एक नाही। हास्यरस हा आहे की ज्या वाक्यातून आपल्याला हसू येतं तो हास्यरस असतो। वीररस ज्यामधून शूरवीरता दाखवली जाते तो वीररस आणि श्रृंगार रस म्हणजे ज्या वाक्यातून स्त्री व पुरुषाला एकमेकांविषयी आकर्षण वाटते त्या रसाला श्रृंगार रस असे म्हणतात। राजापेक्षा प्रधान पराक्रमी आहे, अलंकार ओळखा। पर्याय क्रमांक 1 व्यतिरेक, पर्याय क्रमांक 2 अतिशयोक्ती, पर्याय क्रमांक 3 श्लेष आणि पर्याय क्रमांक 4 उपमा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 व्यतिरेक। कारण ज्या अलंकारामध्ये उपमानापेक्षा उपमेय हे श्रेष्ठ दाखवलं जातं त्या अलंकाराला व्यतिरेक अलंकार असे म्हणतात। प्रश्न 7वा, ती मुलगी बिरबलापेक्षा हुशार आहे, उपमेय ओळखा। पर्याय क्रमांक 1 ती, पर्याय क्रमांक 2 मुलगी, पर्याय क्रमांक 3 बिरबल आणि पर्याय क्रमांक 4 हुशार। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुलगी। उपमेय आणि उपमान कसं ओळखायचं? जेव्हा वाक्यामध्ये समजा हे वाक्य आहे ती मुलगी बिरबलापेक्षा हुशार आहे, तर याच्यामध्ये मुलीची तुलना ही बिरबलाशी करायची आहे, म्हणून मुलगी हे उपमेय होईल। म्हणून या प्रश्नाचे योग्य। प्रश्न 8वा, नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याच्या गुणधर्माला काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1 अलंकार, पर्याय क्रमांक 2 संधी, पर्याय क्रमांक 3 वचन आणि पर्याय क्रमांक 4 शब्दसिद्धी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 वचन।
प्रश्न 9. यमक, अनुप्रास हे कशाचे प्रकार आहेत? पर्याय क्रमांक 1 संधी, पर्याय क्रमांक 2 अलंकार, पर्याय क्रमांक 3 विशेषण आणि पर्याय क्रमांक 4 नाम. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 अलंकार. प्रश्न 10. भाग्यश्री मैत्रिणींना चिंचा देते. वरील वाक्यातील प्रत्यक्ष कर्म ओळखा. पर्याय क्रमांक 1 भाग्यश्री, पर्याय क्रमांक 2 मैत्रिणींना, पर्याय क्रमांक 3 चिंचा आणि पर्याय क्रमांक 4 देते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 चिंचा. आणि या वाक्यामध्ये बघा, चिंचा देणारी कोण? भाग्यश्री. भाग्यश्री हे झाला कर्ता आणि या वाक्यामध्ये 2 कर्ते आहेत. भाग्यश्री कुणाला चिंचा देते? मैत्रिणींना. हे एक कर्म झालं. आणि भाग्यश्री मैत्रिणींना काय देते? चिंचा. हे झालं दुसरं कर्म. आणि याच्यामध्ये प्रत्यक्ष कर्म हे वस्तुवाचक असतं. मग या वाक्यामध्ये चिंचा हे वस्तुवाचक आहे आणि ते प्रथमेमध्ये असतं. आणि अप्रत्यक्ष कर्म हे व्यक्तिवाचक असतं आणि त्याला चतुर्थीचे प्रत्यय लागलेले असतात. प्रश्न 11. महाराष्ट्रातील कोणत्या महिलेस त्यांच्या महान कार्यामुळे अनाथांची आई म्हटले जाते? पर्याय क्रमांक 1 अनुताई वाघ, पर्याय क्रमांक 2 सीमाताई साखरे, पर्याय क्रमांक 3 रूपा कुलकर्णी आणि पर्याय क्रमांक 4 सिंधुताई सपकाळ. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सिंधुताई सपकाळ. प्रश्न 12. मारुती चितमपल्ली हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? पर्याय क्रमांक 1 क्रीडा अभ्यासक, पर्याय क्रमांक 2 औद्योगिक, पर्याय क्रमांक 3 निसर्ग अभ्यासक आणि पर्याय क्रमांक 4 साहित्य क्षेत्र. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 निसर्ग अभ्यासक. मारुती चितमपल्ली हे निसर्ग अभ्यासक आहेत. प्रश्न 13. विसंगत घटक ओळखा. पर्याय क्रमांक 1 सुनील गावस्कर, यांचं टोपण नाव लिटल मास्टर, पर्याय क्रमांक 2 फिरोजशाह मेहता, मुंबईचा सिंह, पर्याय क्रमांक 3 सरोजिनी नायडू, फुलराणी आणि पर्याय क्रमांक 4 वर्गीस कुरियन, मिल्कमॅन ऑफ इंडिया. तर यामधील विसंगत घटक आहे सरोजिनी नायडू. यांना फुलराणी म्हणत नाहीत, तर यांना भारतीय कोकिळा म्हणून ओळखले जाते. प्रश्न 14. पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? पर्याय क्रमांक 1 शरद पवार, पर्याय क्रमांक 2 सुधाकर नाईक, पर्याय क्रमांक 3 विलासराव साळुंके आणि पर्याय क्रमांक 4 यशवंतराव चव्हाण. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विलासराव साळुंके. लक्षात ठेवायचं आहे, भरपूर वेळा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न 15. RBI बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील होते? पण तुम्हाला हे माहिती पाहिजे की RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर होते कोण? तर ते होते C.D. देशमुख. कोण होते? C.D. देशमुख. आणि ते होते रायगड या जिल्ह्याचे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 16. जागतिक वारसा स्थळामध्ये पश्चिम घाटाचा समावेश कोणत्या वर्षी करण्यात आला? पर्याय क्रमांक 1 2015, पर्याय क्रमांक 2 2017, पर्याय क्रमांक 3 2013 आणि पर्याय क्रमांक 4 2012. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2012. लक्षात ठेवायचं आहे, भरपूर वेळा विचारलेला प्रश्न आहे हा पण. प्रश्न 17. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प नाही? पर्याय क्रमांक 1 कैगा, पर्याय क्रमांक 2 काकरापार, पर्याय क्रमांक 3 तारापूर आणि पर्याय क्रमांक 4 रायपूर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रायपूर. रायपूर या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प नाही आणि रायपूर हे शहर छत्तीसगड या राज्याची राजधानी आहे. कैगा हा अणुविद्युत प्रकल्प कर्नाटक या राज्यात आहे. काकरापार हा गुजरातमध्ये आणि तारापूर हा महाराष्ट्रामध्ये आहे. प्रश्न 18.
भारतातील सर्वात वेगवान रेल्वे एक्सप्रेस कोणती? पर्याय क्रमांक 1 हिमसागर एक्सप्रेस, पर्याय क्रमांक 2 वंदे भारत एक्सप्रेस, पर्याय क्रमांक 3 गतिमान एक्सप्रेस आणि पर्याय क्रमांक 4 सचखंड एक्सप्रेस. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वंदे भारत एक्सप्रेस. प्रश्न 19वा. IRDAI ही संस्था खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 1 महसूल, पर्याय क्रमांक 2 विमा, पर्याय क्रमांक 3 क्रीडा आणि पर्याय क्रमांक 4 दूरसंचार. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विमा. आणि हा प्रश्न पुणे पोलीस भरती 2019 साठी विचारला होता, लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न 20वा. दीपोत्सव या संधीची योग्य फोड करा. पर्याय क्रमांक 1 दीपा अधिक उत्सव, पर्याय क्रमांक 2 दीपो अधिक सव, पर्याय क्रमांक 3 दीप अधिक उत्सव आणि पर्याय क्रमांक 4 दीपो अधिक उत्सव. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दीप अधिक उत्सव. अ अधिक उ बरोबर ओ. प्रश्न 21वा. पोलिसांकडे मदत मागण्यात आली होती. काळ ओळखा. पर्याय क्रमांक 1 रीती भूतकाळ, पर्याय क्रमांक 2 अपूर्ण भूतकाळ, पर्याय क्रमांक 3 साधा भूतकाळ आणि पर्याय क्रमांक 4 पूर्ण भूतकाळ. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पूर्ण भूतकाळ. कारण या वाक्यामध्ये मदत मागण्यात आली होती या वाक्यामधून क्रिया पूर्ण झालेली दर्शवली जाते, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. प्रश्न 22वा. मधु लाडू खात असे. काळ ओळखा. पर्याय क्रमांक 1 अपूर्ण भूतकाळ, पर्याय क्रमांक 2 रीती भूतकाळ, पर्याय क्रमांक 3 रीती भविष्यकाळ आणि पर्याय क्रमांक 4 रीती वर्तमान काळ. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रीती भूतकाळ. ज्या वाक्यामधून क्रिया ही सतत चालू असते त्या वाक्याला रीतिकाळ असे म्हणतात आणि या वाक्यामध्ये भूतकाळामध्ये क्रिया सतत चालू असे दर्शवले जाते, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 रीती भूतकाळ. प्रश्न 23वा. विसंगत संधी ओळखा. पर्याय क्रमांक 1 खिडकी अधिक आत, पर्याय क्रमांक 2 काही अधिक असे आणि पर्याय क्रमांक 3 आत अधिक ऊन आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 आत अधिक ऊन, आतून, खिडकी अधिक आत, खिडकीत, पर्याय क्रमांक 2 काही अधिक असे, काहीसे, पर्याय क्रमांक 1 आणि 2 ह्या आहेत पूर्वरूप संधी आणि पर्याय क्रमांक 3 आहे आत अधिक ऊन, आतून, म्हणजेच ही आहे पररूप संधी. प्रश्न 24वा. लातूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या दलाचे प्रशिक्षण केंद्र नाही? पर्याय क्रमांक 1 SRPF, पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र पोलीस, पर्याय क्रमांक 3 BSF आणि पर्याय क्रमांक 4 CRPF. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 SRPF. महाराष्ट्र पोलीसचं बाबळगाव या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र आहे. पर्याय क्रमांक 3 BSF चाकूर या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र आहे आणि पर्याय क्रमांक 4 CRPF हे लातूर शहरामध्येच आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 SRPF. प्रश्न 25वा. अ या लोकसेवकाने ब या व्यक्तीचे काम न करण्यासाठी क या व्यक्तीकडून बक्षीस घेतले तर? पर्याय क्रमांक 1 ब व्यक्ती गुन्हेगार, पर्याय क्रमांक 2 क व्यक्ती गुन्हेगार, पर्याय क्रमांक 3 अ व्यक्ती गुन्हेगार आणि पर्याय क्रमांक 4 अ व्यक्तीने गुन्हा केला नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 अ व्यक्ती गुन्हेगार. म्हणजेच एखाद्या शासकीय नोकराने दुसऱ्या व्यक्तीचं काम करू नये यासाठी तिसऱ्या व्यक्तीकडून बक्षीस घेतले तर अ हा व्यक्ती म्हणजेच पहिला व्यक्ती शासकीय नोकर हा गुन्हेगार ठरेल. प्रश्न 26वा. खालीलपैकी कोणते बल अर्धसैनिक बल नाही? पर्याय क्रमांक 1 राज्य राखीव पोलीस बल म्हणजेच SRPF, पर्याय क्रमांक 2 मुंबई पोलीस,
पर्याय क्रमांक 3 केंद्रीय राखीव पोलीस बल म्हणजेच CRPF आणि पर्याय क्रमांक 4 सीमा सुरक्षा बल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुंबई पोलीस. मुंबई पोलीस हे अर्धसैनिक बल नाही. प्रश्न 27वा अर्थव्यवस्थेत तृतीय क्षेत्र म्हणून कोणते क्षेत्र ओळखले जाते? पर्याय क्रमांक 1 खाणकाम क्षेत्र, पर्याय क्रमांक 2 सेवा क्षेत्र, पर्याय क्रमांक 3 कृषी क्षेत्र आणि पर्याय क्रमांक 4 औद्योगिक क्षेत्र. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सेवा क्षेत्र. यालाच तृतीय क्षेत्र म्हणून ओळखले जाते आणि कृषी या क्षेत्राला प्राथमिक क्षेत्र म्हणून ओळखले जाते. प्रश्न 28वा शासनाने केलेल्या खर्चाची तपासणी कोणती समिती करते? पर्याय क्रमांक 1 लोकलेखा समिती, पर्याय क्रमांक 2 वित्त समिती, पर्याय क्रमांक 3 पारदर्शक समिती आणि पर्याय क्रमांक 4 लोक अंदाज समिती. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लोकलेखा समिती. प्रश्न 29वा भारतीय संविधानातील परिशिष्टात नमूद भाषांमध्ये कोणत्या भाषेचा समावेश होत नाही? पर्याय क्रमांक 1 मराठी, पर्याय क्रमांक 2 संथाली, पर्याय क्रमांक 3 मारवाडी आणि पर्याय क्रमांक 4 सिंधी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मारवाडी. मारवाडी या भाषेचा समावेश भारतीय संविधानातील परिशिष्टात नमूद भाषांमध्ये होत नाही. प्रश्न 30वा पक्षांतर बंदी कायदा कोणत्या घटनादुरुस्तीनंतर अस्तित्वात आला? पर्याय क्रमांक 1 51वी घटनादुरुस्ती, पर्याय क्रमांक 2 55वी घटनादुरुस्ती, पर्याय क्रमांक 3 54वी घटनादुरुस्ती आणि पर्याय क्रमांक 4 52वी घटनादुरुस्ती. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 52वी घटनादुरुस्ती. लक्षात ठेवायचे, भरपूर वेळा हा प्रश्न पोलीस भरतीला विचारलेला आहे. प्रश्न 30वा या कातरवेळी पाहिजेस तू जवळी. मित्रांनो या ठिकाणी प्रश्न 31वा पाहिजे, परंतु 30वा झाले राहू द्या. या कातरवेळी पाहिजेस तू जवळी रस ओळखा. पर्याय क्रमांक 1 करुण रस, पर्याय क्रमांक 2 बेभत्स रस, पर्याय क्रमांक 3 करुण रस आणि पर्याय क्रमांक 4 श्रृंगार रस. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 श्रृंगार रस. कारण ज्या रसामधून स्त्री पुरुषांना एकमेकाविषयी आकर्षण वाटते त्या रसाला श्रृंगार रस असे म्हणतात. प्रश्न 31वा चपला या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखा. पर्याय क्रमांक 1 विदुलता, पर्याय क्रमांक 2 वीज, पर्याय क्रमांक 3 स्त्री आणि पर्याय क्रमांक 4 सौदामिनी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्त्री. स्त्री हा शब्द चपला या शब्दाला समानार्थी शब्द नाही. विदुलता, वीज, सौदामिनी हे 3 शब्द चपला या शब्दाला समानार्थी शब्द आहेत. लक्षात ठेवायचं आहे, हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न 32वा विसंगत घटक ओळखा. पर्याय क्रमांक 1 कावळा, पर्याय क्रमांक 2 काक, पर्याय क्रमांक 3 काळोख आणि पर्याय क्रमांक 4 वायस. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 काळोख. काळोख हा विसंगत घटक आहे. कावळा, काक, वायस हे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न 33वा वेगळा शब्द ओळखा. पर्याय क्रमांक 1 वसुंधरा, पर्याय क्रमांक 2 अवनी, पर्याय क्रमांक 3 विभावरी आणि पर्याय क्रमांक 4 क्षिती. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विभावरी. विभावरी हा वेगळा शब्द आहे. वसुंधरा, अवनी आणि क्षिती हे पृथ्वीला समानार्थी शब्द आहेत. प्रश्न 34वा अवदसा आठवणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होईल? पर्याय क्रमांक 1 खूप भीती वाटणे, पर्याय क्रमांक 2 वेडे होणे, पर्याय क्रमांक 3 वाईट बुद्धी सुचणे आणि पर्याय क्रमांक 4 विसरलेले आठवणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 वाईट बुद्धी सुचणे. अवदसा आठवणे म्हणजेच वाईट बुद्धी सुचणे आणि खूप भीती वाटणे याच्यासाठी कोणता वाक्प्रचार आहे? धाबे दणाणणे हा. प्रश्न 35वा
अंगाचा तिळपापड होणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होईल? पर्याय क्रमांक 1 अंगाची आग होणे, पर्याय क्रमांक 2 अंग गरम होणे, पर्याय क्रमांक 3 खूप राग येणे आणि पर्याय क्रमांक 4 तिळपापड एकत्र येणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 खूप राग येणे. अंगाचा तिळपापड होणे म्हणजेच खूप राग येणे. प्रश्न 36वा एअर फोर्स अकादमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय क्रमांक 1 बेंगलुरू, पर्याय क्रमांक 2 हैदराबाद, पर्याय क्रमांक 3 पुणे आणि पर्याय क्रमांक 4 कोलकाता. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हैदराबाद. लक्षात ठेवायचं आहे एअर फोर्स अकादमी हैदराबाद या ठिकाणी आहे. प्रश्न 37वा महाराष्ट्रात एकूण किती कटक म्हणजेच लष्करी छावण्या आहेत? कटक मंडळे. पर्याय क्रमांक 1 7, पर्याय क्रमांक 2 8, पर्याय क्रमांक 3 9 आणि पर्याय क्रमांक 4 12. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 7. महाराष्ट्रात एकूण 7 कटक मंडळे म्हणजेच लष्करी छावण्या आहेत आणि लक्षात ठेवायचं आहे भारतामध्ये एकूण 62 कटक मंडळे आहेत. प्रश्न 38वा छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद या प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत? पर्याय क्रमांक 1 7, पर्याय क्रमांक 2 8, पर्याय क्रमांक 3 11 आणि पर्याय क्रमांक 4 15. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 8. आणि ते 8 जिल्हे कोणते आहेत? छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव असे एकूण 8 जिल्हे आहेत. प्रश्न 39वा जगातील पात्राने सर्वात मोठी नदी खालीलपैकी कोणती? पात्राने विचारलेलं आहे, सर्वात लांब असं विचारलं नाही. पर्याय क्रमांक 1 टेम्स, पर्याय क्रमांक 2 ॲमेझॉन, पर्याय क्रमांक 3 नाईल आणि पर्याय क्रमांक 4 मिसिसिपी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ॲमेझॉन. ॲमेझॉन ही नदी जगातील पात्राने सर्वात मोठी असलेली नदी आहे. नाईल ही नदी जगातील सर्वात लांब नदी आहे आणि टेम्स या नदीच्या काठावर लंडन हे शहर वसलेले आहे. प्रश्न 40वा भारतातील सर्वात मोठी नदी पात्राने कोणती? पात्राने विचारलेला आहे. पर्याय क्रमांक 1 गंगा, पर्याय क्रमांक 2 गोदावरी, पर्याय क्रमांक 3 नर्मदा आणि पर्याय क्रमांक 4 ब्रह्मपुत्रा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ब्रह्मपुत्रा, जी आसाममधून वाहते. ही भारतातील पात्राने सर्वात मोठी नदी आहे. गंगा ही नदी भारतातील सर्वात लांबीची नदी आहे आणि पर्याय क्रमांक 2 गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे आणि नर्मदा ही नदी पश्चिम वाहिनी नदी आहे. मित्रांनो, तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. थँक्स फॉर वॉचिंग.